प्रज्ञाताई जोशी यांचा आपण 75वीचा वाढदिवस करणार आहोत. काय झालं माहिती आहे, जेव्हा त्यांचा 75वीचा वाढदिवस करायचं असं ठरवलं तेव्हा या दोन्ही मुलींना आणि नातीला सांगतो आणि बाच्यांना आणि जावयांना सांगतो, त्यांना असं वाटलं की आपण खूप तरुण झालो आणि कुठे उडी मारली तर एअरपोर्टवर उडी मारली म्हणे. आणि त्यामुळे एक 3 महिने साधारण आपल्याला हा कार्यक्रम करायला उशीर झाला आणि छान उडी मारली त्यांनी. तुम्हा नेक्स्ट जनरेशनला एक कळलं ना की इकडे येणारा मनुष्य उड्याच मारू शकतो आणि शिट्याच मारू शकतो. तर प्रज्ञाताई जोशी, आता सरांनी एक उल्लेख केला तो खरा उल्लेख केलेला आहे. हे 75 वय नसून हे 57 वय आहे असंच आपण सगळ्यांनी समजायचं आहे. आणि ते 57 वयाचा आपण वाढदिवस साजरा करतो आहोत. तर प्रज्ञाताई जोशी अमृत महोत्सव ग्रेट गोष्ट आहे. परमेश्वराचे आभार मानू तेवढे आपण थोडे आहात. तर आता आपण स्टेजवर यावं, त्याबरोबर त्यांच्या कन्या आलेल्या आहेत, त्यांनी सुद्धा स्टेजवर यावं. गोविंदराव आणि प्रज्ञाताई या. आणि ह्या दोघां हो आणि प्रज्ञाताई हा इथे उडी उडी मारायची. शैलाताई मैस्त्री यांनी पुढे यायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे 80 वर्ष पूर्ण झालेल्या सुनंदाताई जोशी, भारतीताई खानोलकर इकडे या. आणखी कोण असेल तर हात वर करा. 79 नको, 78 नको, लवकर आपल्याला वय पुरं करण्याची घाई नको आहे कोणाला, बरोबर ना. सावकाश होऊन दे, वय होणार तेव्हा. या सुनंदाताई या, भारतीताई खानोलकर या पटकन. हा त्यानंतर सर्व कुटुंबीय या. आपल्याला व्हिडिओ मिळणार आहे, काळजी करू नका. तेव्हा परत काढू. भारतीताई या त्या बाजूला, प्रज्ञाताई हा थांबा, इथेच बसा. गोविंदराव आज काय त्या बोलतील ते. थांबा. भारतीताई नाही, तिकडे बसा. प्रज्ञाताई इकडे बसा. अनिता जोशी काय हो लपवताय वय, लपविला असं का. या आपल्याकडे 90+ ढाके काका होते, मस्तपैकी मोठ्याशा सभागृहामध्ये नाचायचे. हा तुम्ही या ना प्लीज, सगळ्यांनी या. तुम्ही तिघं या, जावई बापू या, भाचे मंडळी या. या या या. तुम्ही आल्यानंतर बाकीच्यांना जागा उरली तर बोलवायचंय म्हणून अगोदर तुम्ही. थांबा, तुम्ही व्यवस्थित आ. सगळ्यांनी यांच्या मागे या सेंटरला. त्याच्यानंतर 75+, कोणी वय लपवू नका. माधुरी अल्लापूरकर, डॉक्टर शुभदाताई, माझ्याकडून तुम्ही मध्ये या सेंटरला. आपण या बाकीच्यांना घेणार आहोत तुमच्या बरोबर. तुम्ही सेंटर पूर्ण वापरून घ्या. या आणखी कोण आहेत? या या या. कानिटकर या. कानिटकर हे आपले नवीन सभासद आहेत आणि सौभाग्यवती पण आहेत ना. हातवर करा जरा. हा नमस्कार नमस्कार. हा या 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 लवकर, घाई झाली आहे 1 महिन्यानी. या तुम्ही इकडे त्या बाजूला या. विकास पाटील तुम्ही पण या. आणखी कोण आहेत? रमेश पाटील आले का? रमेश पाटील, अरे नाव घ्यायला सांगू नका. या या पटपट या. अरे
एकदम सावकाश आहे. उभे राहाल तुम्ही? हा हा, यांना घ्या. तुम्ही पाहिजे तर त्या बाजूला या. जरा मला बघून दे सगळे स्क्रीन मध्ये येत आहेत की नाही ते. आणखी कोण राहिलंय? हा, आज तुम्हाला परमिशन आहे. मगाशी मी त्याला म्हटलं होतं घाई करू नका वय वाढण्याची. आणखी कोण आहेत? हो, तुम्ही पण या, त्या बाजूला या. आजचे एक उत्सव मूर्ती पण आहेत आपल्यामध्ये. हा, सगळे दिसले पाहिजेत. थोडे तिरके व्हा, असे क्रॉस मस्त पैकी. येस, सगळे दिसत आहेत ना? Happy birthday to you. फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा. फूलों ने चमन से तुझको है सलाम भेजा. To you. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका. क्या मिसाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए. बेमिसाल जो कहलाए तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू. जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे. जन्मदिनमिदं अयि प्रिय सखे. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. शन्तनोतु ते सर्वदा मुदं. प्रार्थयामहे भवशतायुषी. प्रार्थयामहे भवशतायुषी. ईश्वर सदा त्वां च रक्षतु. ईश्वर सदा त्वां च रक्षतु. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. पुण्यकर्मणा कीर्तिमर्जय. जीवनं तव भवतु सार्थकं. जीवनं तव भवतु सार्थकं. जीवनं तव भवतु सार्थकं. आता आपण जे हॅपी बर्थडे हिंदी गाणं. प्रज्ञा जोशींची दुसरी मुलगी डॉक्टर पल्लवी गाडकर पुण्याला असते आणि खास या कार्यक्रमासाठी आज मी आलेली आहे. पुण्याहून आली आहे. म्हणजे मुलाची परीक्षा असल्यामुळे बाकीचे लोक नाही आले, पण खास या कार्यक्रमासाठी आली आहे. आई ही शब्दाची व्याप्तीच इतकी मोठी आहे की 2 वाक्य बोलायचं म्हटल्यावर मलाच प्रश्न पडलाय की काय बोलायचं. पण एवढंच सांगू शकेल की जरी आज ती 75 कंप्लीट झाली आहे तरी तिचा प्रत्येक बाबतीत असलेला उत्साह, तिचं प्रत्येक गोष्टीत जे ते दिलासासाठी असू दे किंवा बाकीच्या कुठल्याही काय ते ज्येष्ठ नागरिक संघ ह्यासाठी तिचे जे सतत प्रिपरेशन काहीतरी चाललेलं असतं की वाखाणण्यासारखा आहे तिचा उत्साह. आणि आम्हाला तिला सांगावं लागतं की अगं आता तू जरा थांब, कुठेतरी थांब. पण ती खूप उत्साही आहे आणि सतत तिला ते करायची इच्छा आहे आणि ती म्हणते तेच माझं विश्व आहे आणि मी एवढी जी आज आनंदी आहे ती त्याच्यामुळेच आहे. सो ह्या सगळ्या तुम्हाला लोकांना ते नक्की म्हणजे ती म्हणते खानोलकर सर की जे सतत हे कार्यक्रम करत असतात की आम्ही म्हणजे मी त्याच्यामुळे आनंदी राहू शकते. आणि 3 महिने जेव्हा ती आता जे काय फ्रॅक्चर वगैरे झालं तेव्हा ती माझ्याकडेच होती आणि त्या 3 महिन्यात जेव्हा जेव्हाही हा कार्यक्रम असायचा त्याच्या 8 दिवस आधी तिचं लिखाण, तिची सगळी तयारी चाललेली असायची. कारण ते प्रवास वर्णन काय काय तिचं सुरू असायचं. सो ती खूप छान बिझी राहते आणि आनंदी राहते त्याच्यामुळे.
दामले. मी प्रज्ञा जोशी आणि गोविंद जोशी यांची ज्येष्ठ कन्या. मी ठाण्याला असते. आम्ही दोघी जणी आणि आमचा परिवार आज विशेष करून या कार्यक्रमासाठी इथे आलो आणि आम्हाला खरंच आनंद देऊन गेलो. आज आम्हाला कळलं की हे दोघं जण कशात इन्व्हॉल्व असतात. कारण आम्ही कधीही फोन केला आई पप्पांना, ते कुठल्या तरी कार्यक्रमात गेलेले असतात किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाची, विशेष करून माझी आई काहीतरी तयारी करत असते, काहीतरी लिखाण चाललेलं असतं, कधी निबंध स्पर्धा असो, कधी वक्तृत्व स्पर्धा असतो. आम्ही खूप त्याच्यात इंटरेस्ट पण घेत नाही. आम्ही फक्त तिला विचारतो की सांगत असते खूप काय काय, आम्ही ऐकतो ह्या कानाने आणि सोडून देतो. पण आज आम्हाला इथे येऊन कळलं की का ते दोघं जण इतके त्याच्यामध्ये, कारण तुम्ही सगळं म्हणजे तुम्ही समवयस्की लोक त्याच्यामध्ये इतके छान इन्व्हॉल्व आहे, तुम्ही इतका आनंद मिळवत आहे. म्हणजे तुमची ही संस्था आहेच, याच्या व्यतिरिक्त ती अजूनही काही ठिकाणी अशी तिची आहेच इन्व्हॉल्वमेंट. शिवाय माझ्या वडिलांची आहे आणि त्यांच्या दोघांच्या आजच्या सुखी जीवनाचं, म्हणजे आज खरं जाणं ते दोघंच जण आहे. आम्ही दोघी जणी आमच्या संसारात इतक्या व्यस्त असतो की आम्ही काही त्यांना वेळ देऊ शकत नाही. आणि मला वाटतं प्रत्येकच घरी ही स्थिती असणार आहे थोड्या बहुत फरकाने. पण आज ते दोघं जण या समाजामध्ये तुमच्या सगळ्यांमध्ये राहता आहेत, त्याच्यामुळे त्यांना जो आनंद मिळतोय हे पाहून आम्हाला खरंच आज खूप छान वाटलं. आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही हा कार्यक्रम आज इतक्या महिन्यांनी पण आठवणीने करता आहात. कारण आता मधले 3 महिने त्या दोघांसाठी खूप कठीण गेले. कारण आईचं पहिल्यांदा जसं सरांनी उल्लेख केला त्याप्रमाणे पहिले पायाचं फ्रॅक्चर, मग हाताचं फ्रॅक्चर, म्हणजे आम्हाला खूप काळजी वाटत होती की ती आता याच्यातनं कशी बाहेर पडेल. पण आता तिने बऱ्यापैकी तिचं सगळं रुटीन अतिशय सावरलं आहे. तर दोघंही जण स्वतःची काळजी घेतात, कारण त्यांना माहिती की आपल्याला काही मुलगा नाही, आपल्या दोघांना एकमेकांची काळजी घेऊन आपल्याला राहायचं आहे. आणि ते त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांसारख्याच व्यक्तींमध्ये इन्व्हॉल्व होऊन ते इतकं छान स्वतःला त्यांनी गुंतवून ठेवलं आहे. स्वतःची काळजी घेतात, व्यायाम करतात. त्यांच्यापासून आम्हाला शिकण्याचं सारखं खूप आहे. आणि आम्हाला लहानपणापासून आमचे निर्णय घेण्यासाठी इतकं छान मार्गदर्शन माझ्या आईवडिलांनी केलं. आमच्या दोघी मुलींसाठी आमचे आईवडील म्हणजे आमचा स्वाभिमान आहे. कारण आम्हाला कुठलाही निर्णय घेताना त्यांनी आम्हाला त्याची पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्ट सांगितली, पण कुठलेही निर्णय त्यांनी आमच्यावर लादले नाहीत कधीच. लहानपणापासून आमचे निर्णय आम्ही स्वतःच घेतले. त्याची काय पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू आहे तेवढी फक्त त्यांनी आम्हाला नेहमी सांगितली. आणि दुसरं त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे की ते दोघे जण लहान लहान गोष्टीमध्ये इतका आनंद घेतात आणि अतिशय समाधानी आहेत. कुठल्याच गोष्टीची खंत करत नाही, कुठल्याच गोष्टीचं वाईट गोष्टी ते विचारही करत नाही. त्याच्याचमुळे ते आज दोघंही जण सुखी समाधानी आहेत. मला वाटतं प्रत्येकाने हे आपल्या आयुष्यामध्ये, म्हणजे आम्ही दोघींनी पण हे अंगीकारलं पाहिजे की कसं आपल्याला सुखी आयुष्य जगता येईल. की जो काही छोटा छोटा आनंद मिळेल तो घेण्याचा प्रयत्न करत असतात दोघं जण. आणि त्या दोघांची एकमेकांना फार उत्तम साथ आहे. माझे वडीलही आईला तितकीच उत्तम साथ देतात आणि आईही त्यांना देते. म्हणजे दोघंही एकमेकांसाठी अतिशय पूरक आहे, अतिशय आदर्शपणे ते दोघंही एकमेकांबरोबर वावरतात. ते बघून आम्हाला दोघींना खरंच खूप समाधान वाटतं. आणि माझ्या आईवडिलांना अतिशय उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळावं, सुखसमाधान मिळावं आणि आपल्यासारख्या परिजनांचा त्यांना उत्तम सहवास मिळावा ही सद्गुरुचरणी मी नम्र निवेदन करते. थँक्यू सो मच. थँक्स आपल्या या सगळ्या याच्याबद्दल, कार्यक्रमाबद्दल आम्ही सगळेजण अगदी मनापासून आपले आभारी आहोत. थँक्स. हॅलो, ओके, गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझं नाव राधिका दामले आणि मी यांची नात आहे. सो ऑन दिस ओकेजन मला या दोघांना पण थँक्यू बोलावं असं वाटतं फॉर एव्हरीथिंग. आणि सगळ्यात मेनली माझं आणि माझ्या भावाचं, जो आज येऊ नाही शकला, सोहम अडकर. तर आमचं जे चाइल्डहूड होतं ते खूप मेमोरेबल झालं या दोघांमुळे. बिकॉज आमच्या प्रत्येक सुट्ट्यांमध्ये आम्ही जेव्हा इकडे यायचो तेव्हा अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आमच्या आवडतीचे सगळे पदार्थ बनवून देणं, मग ते सगळे ट्रेडिशनल पदार्थांपासून आजच्या म्हणजे मॉडर्न जे पदार्थ असतात जसं पिझ्झा, बर्गर किंवा पास्ता, हे सगळं बनवून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आजी आमच्यासाठी आवर्जून करायची. अँड सेकंडली आम्हाला बागेत घेऊन जाणं किंवा रात्रीला आम्ही झोपायचो तरी म्हणजे आजीच्या गोष्टी ऐकून. सो आमच्या दोघांचंही चाइल्डहूड तिने आणि आजोबांनी खूप मेमोरेबल केलं आहे. सो त्याच्यासाठी मला त्यांना थँक्यू म्हणायचं आहे. आणि लास्टली आय वुड लाईक टू कन्क्लूड बाय सेईंग दॅट की ऑन दिस ओकेजन आय वुड लाईक टू विश फॉर हर लॉट्स ऑफ हॅपीनेस अँड गुड हेल्थ अहेड. थँक्यू सो मच. नमस्कार, माझं नाव डॉक्टर सुभाष दामले. मी फक्त गाण्यातल्या 2 ओळी म्हणून त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करतो. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए. तुम जियो हजारों साल,
ये मेरी है आरज़ू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू आई, हैप्पी बर्थडे टू यू. थँक्यू. धन्यवाद सुभाष. स्मिता आणि पल्लवी खूप छान बोललात. ॲक्च्युली माझ्याकडे शब्द नाही आहे जास्त बोलायला. 8 दिवसापूर्वीच ॲक्च्युली मी भाचा आहे आणि कुबूत मावशी आहे माझी. पण 8 दिवसापूर्वीच तिने मला विचारलं की शेखर तू येऊ शकशील का, या कार्यक्रमाला येतोस का. तर म्हणतात ना की आईचं रूप हे मावशीमध्ये असतं. त्यामुळे त्याच क्षणाला मी तिला सांगितलं हो मी कुठल्याही परिस्थितीत जरूर येईल. पण मला कल्पना नव्हती की खरंच दिलासा केंद्राने हे एवढं मोठ्या स्वरूपात कार्यक्रम आखला असेल म्हणून. आणि खूप आनंद वाटलं मला. म्हणजे खूपच मी हे झालो आहे आजचं हे सगळं बघून. आणि खरं सांगायचं म्हटलं तर दिलासाने खूप छान दिलासा दिला आहे आम्हाला. पण आमच्यासाठी म्हणजे काहीच ठेवलं नाही तुम्ही. अशी आजची हा सगळा इव्हेंट झालेला आहे. आणि याचबरोबर मी कुबून मावशी आणि काकांना दोघांनाही शुभेच्छा देतो. आणि यांच्याचसोबत श्रीकांत कानडे यांचं आज त्यांचं पण आहे 75वी, त्यांना पण शुभेच्छा देतो. सोबत आणखीन एक मेंबर आहेत हां दातार, वधूवर दातार यांनाही शुभेच्छा देतो त्यांच्या 50वीच्या वाढदिवसासाठी. धन्यवाद. दिलासा विरंगुळा केंद्राचा आत्मा आहे की ज्येष्ठांचं आनंदी व समाधानी जीवन. त्याच्यापेक्षा दुसरं ध्येय नाही आणि आत्मा नाही. आता त्या प्रज्ञाताई बोलायच्या अगोदर यांना चान्स देतो. हां हे थोडंसं बोलणार आहे. नमस्कार. दिलासा विरंगुळा ही ज्येष्ठांची संस्था, सर्व ज्येष्ठांना आनंद देणारी संस्था आहे. या संस्थेत माननीय श्री खानोलकर सर सर्वांना सामावून घेतात. प्रत्येकांमधील चूक-चुकांना वाव देतात. काही चुकत असल्यास त्यांना निराश न करता समजावून सांगतात. त्या क्षेत्रात प्रोत्साहित करतात. त्यामुळे दिलासा विरंगुळा संस्थेमध्ये कवी, लेखक, गायक, विविध वाद्य वाजविणारे वादक असे विविध कला छंद जोपासणारे कलाकार तयार झाले आहेत व विविध स्पर्धांमधून असे कलाकार बक्षीसपात्र ठरत आहेत. साल 2018 व करोना काळ ते आज पावेतो सर्वांना ऑनलाईन कार्यक्रमात सर्वांना सहभागी करून निराशा सोडा व आनंदी राहा असा मंत्र देत आहेत. ऑनलाईन कार्यक्रमामध्ये गणपती दर्शन, गाण्यांचे कार्यक्रम, विविध विषयांवर नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन असे कार्यक्रम, सहल, पंढरीची वारी असेही कार्यक्रम पार पाडले जातात. आजच्या 75च्या सोहळ्यामध्ये आम्हा सर्वांना आदराने निमंत्रित केल्याबद्दल माननीय खानविल सर व कार्यकारिणीचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आजचा माझा कानडे सरांचा येणार आहे 75चा अमृत महोत्सवी वाढदिवस अगदी संगीतमय तालासुरात साजरा झाला. श्री व तो दातार यांच्या सुवर्ण महोत्सवी लग्नाचा वाढदिवसही आता साजरा होणारच आहे. पण घरच्यासारख्याच या ठिकाणी सुरुवातीने आम्हाला सक्षम केलं. नितीन नाईकनी वाढदिवसाच्या संगीतमय शुभेच्छा दिल्या. खरोखर आम्ही भाग्यवान आहोत. आमच्या जीवनाचा हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे आणि हे आयोजन केलं आहे समाजाच्या सर्वंकष विकासासाठी ज्यात घेतलेली महिला परिवर्तन संस्था आणि आपलं दिलासा विरंगुळा केंद्र यांनी हा सोहळा घडवून आणलेला आहे. या संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारी मंडळ व आपल्या सर्वांचे लाडके माननीय खानोलकर सर या सर्वांची मी आभारी आहे. एखादा समारंभ करायचा तर त्यामध्ये अनेक काम करत असतात. मी नांदराला का होईना मी काहींचा फक्त उल्लेख करू शकते आणि काहींचा नाही करू शकणार. या सर्वांचा उल्लेख करते वेळेचं बंधन आहे म्हणून मी ते करणार नाही. सर्वप्रथम मी सर्व वर्षाताई परचुरे यांची आठवण या ठिकाणी करते की त्यांनी आपलं सर्व जीवन या कार्यासाठी समर्पित केलं आहे. त्या मुंबईवर पूर्ण ठाणे जिल्ह्याचं कार्यक्षेत्र त्यांचं हे आहे. आपल्या दिलासा केंद्राच्या मार्गदर्शक विनाताई सोनवणे मगापासून ते उभ्याच आहेत माईकच्या समोर, सुप्रियाताई, डॉक्टर सुभद्राताई
अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे विकास होऊन प्रफुल्ल झाल्याची कितीतरी नावे आहेत की जे आपापल्या कलेत अतिरथी महारथी आहेत. त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि या ठिकाणी आता सुवर्णा पटवर्धन यांनी संस्कृत शुभेच्छा दिल्या, एक वेगळीच रंगत आली. त्यानंतर आपण सर्व या सभागृहात बसलेले सर्व आपण आहात म्हणून या कार्यक्रमाची सोय आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांचा उल्लेख करते. त्यात भारतीताई असतील, अनुसयाताई असतील किंवा अशा अनेक माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत. त्या सर्वांचेही मी या ठिकाणी आभार मानते. तरी हा कार्यक्रम माझ्या एका सरांनी मला सांगितल्याप्रमाणे आयोजित केला होता, पण माझ्यात काही अडचणीमुळे हा कार्यक्रम त्या ठिकाणी मला अटेंड नाही करता आला किंवा कॅन्सल करावा लागला. तरीसुद्धा आठवणीने हा या ठिकाणी केला, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रामुख्याने दिलासाबद्दल मी फार बोलणार नाही आहे, कारण दिलासाचा आपला सोमवारी कार्यक्रम आहे आणि त्यात आपल्याला सर्वंकट माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. आता एकाच मी कोविडच्या संदर्भाचं उदाहरण देते की जेव्हा आमचे दरवाजे बंद झाले, आपण काय करायचा हा प्रश्न होता. तेव्हा सरांनी आम्हाला पटापट झूमवर घेतलं. आम्हाला कल्पनाही नव्हती की आम्ही झूमवर जाऊ, ऑनलाईन बोलायला जाऊ किंवा ते शिकू आम्ही. आणि त्याच दिवसापासून पूर्ण कोविडचा काळ आजच्या दिवसापर्यंत आपले ऑनलाईन कार्यक्रम असतात. इतकी विविधता त्याच्यामध्ये आहे. तर या प्रकारे दिलासाने आम्हाला एक वेगळा आत्मविश्वास दिला. आत्मविश्वास होता आमच्यामध्ये, पण हा जो ज्या वयातला आत्मविश्वास तो आम्हाला या ठिकाणी दिला. अनेक कला आम्हाला त्या ठिकाणी शिकायला मिळाल्या आणि म्हणून ती दिलासाची खरोखर आहे. त्या ठिकाणी फक्त मी उल्लेख करते. आज माझ्या घरी आलेले माझे जे माझे ज्वेलक आहे, जे माझं कुटुंब आहे, त्याबद्दल त्या ठिकाणी डॉक्टर स्मिता दामले तिने ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये डॉक्टरेट केलेली आहे. तिचे मिस्टर डॉक्टर सुहास दामले त्यांनी मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट केली, पण पुढे त्यांनी परदेशात जाऊन डॉक्टरेट केलेली ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी केलं. उत्कृष्ट शास्त्रज्ञ म्हणून त्याची फार्मासिस्टमध्ये खाजगी आहे आणि दुसरी गोष्ट सध्या ते सायंटिस्ट म्हणून आहे आणि त्याची 14 औषधं त्यांच्या नावावर आज जगामध्ये आहेत. खूप मोठा व्यक्तित्व त्यांचं आहे, पण त्यांचं व्यक्तित्व तुम्ही बघाल तर अतिशय साधं या ठिकाणी आहे. आणि किशोर कुमार त्यांचा प्राण आहे, त्यांना त्याच्यातच ते रमलेले असतात काही. त्यानंतर माझी नात त्यांची मुलगी राधिका रामळे आता जूनमध्ये इंजिनियर झाली. विवेकानंद पुण्याचं जे कॉलेज आहे मुंबईमधलं खासता, तिथे 3ही वर्षाची फर्स्ट झाली आणि तिच्या शाळेमध्ये फर्स्ट स्टँडर्डपासून टेन्थपर्यंत ती फर्स्टच होती. आणि तिथे सगळे दहावीचे जे काय प्रॅक्टिकल काय वह्या होत्या त्या सर्व वह्या आज तिथले शिक्षक वापरत आहेत. अभ्यास वगैरे त्याचाही तिने अभ्यास केलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी माझा भाचा आलेला आहे. तो 7-8 वर्ष परदेशातच होता, पण मी कार्यालयात ती पुण्याला आम्ही सेंटरला आहे. पण सेंटरच्या आज आमचा केअर टेकर मला भाचा एक देव माणूस. आणि माझी दुसरी मुलगी तिचं कर्तृत्व फारच मोठं आहे. ती डॉक्टर पल्लवी आईचं ती पुण्याला असते आणि अमेरिकन कंपनी जी आहे त्या ठिकाणी ती परीक्षा होती. त्यानंतर तिचे मिस्टर आज येऊ शकलेले, कारण माझ्या मुलांना सोहम माझा जो नातू आहे त्याची परीक्षा चालू आहे आणि म्हणून त्या दोघंही येऊ शकलेले नाही. आणि तिचे मिस्टर जे आहे सचिन आडकर तर ते IT सेक्टरमध्ये आर्किटेक्ट आहे. आणि अत्यंत समाधानी मी आहे. ती 3.5 महिने माझा आणि ती माझी आईच झाली होती, इतकी तिने माझी सेवा केली. 3 वर्ष मी फक्त खुर्चीवरून काच समोर यायची आणि बाकीने आली. खूप तिने माझ्याकरता केलं. मला आता फक्त जाता जाता एकच पोळ मी माझे 2 ओळी वाटले आहे. माझे पानं आले म्हणून ते बरोबर दिलासा विरंगुळामुळे मला मिळाली अनेक साहित्य प्रकारांची जाण. दिलासा विरंगुळामुळे मला मिळाली अनेक साहित्य प्रकारांची जाण.
यापुढे कधीच विसरणार नाही फुलाचा विरंगुळाला ही गोविंद रागांचं ढेबेही सर्वांसमोर आण. वा 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 वा. आता आपल्याला एक छोटीशी शुभेच्छा आपल्या सुनंदाताई गोखले देणार आहेत आणि मग आपण हा कार्यक्रमाची सांगता करूया. सुनंदाताई. आधीच्या स्टेजवर 75 ज्यांच्या लग्नाला 50 वर्ष झाली आहेत अशा ज्या सगळ्या भेटल्या त्या आणि दिलासा आपल्या विरंगुळाने जे कौतुक केलं तर त्या कौतुक केल्याबद्दल यांच्या मनात काय आलं असेल ते मी 2 ओळीत तुम्हाला सांगते. जनाला भाग्याचा आला सौख्याचा आला सौख्याचा हसत मोदे नाचत नादे हसत मोदे नाचत नादे हे मन माझे हे मन माझे आला सौख्याचा क्षणाला भाग्याचा क्षणाला भाग्याचा. छान झाला कार्यक्रम. सगळ्यांनी लक्षात घ्या प्रज्ञाताईंनी सगळीच जी माहिती दिली आहे ती सगळ्यांनाच ज्ञात आहे आणि प्रज्ञाताई सगळ्यांच्या वतीने तुमचे आभार, सर्व कुटुंबियांचे आभार आणि असेच मजेत राहा उड्या न मारता. आमच्या ज्येष्ठांना एकच गोष्ट वर्ज्य आहे म्हणजे पडायचं नाही आणि तेवढं एक वर्ज्य सांभाळलं तर आपल्याला हव्या तितक्या उड्या मारायला हरकत नाही. पिकनिकला जाणार आहोत आपण. खूप खूप आभार.